नमस्कार, मी रोठे भीष्मराज. मी आज राहणार तिळापूर. मी आज माझ्या शेतामध्ये आलो चक्कर मारण्यासाठी. पाणी चालू आहे खालच्या तुकड्यामध्ये. बघा, ही मल्टीप्लायर वापरून माझ्या एक निदर्शनामध्ये आलं आहे का आत्ता बघा इतकी वंबी सारखी आलेली आहे गव्हाची. आणि जी काळुकी म्हणजे एकदम गर्द काळुकी, ही फक्त मल्टीप्लायर करू शकतो. आणि तुम्ही बघू शकतो इथं लावा व्हिडिओ. हे 6 इंचापर्यंत माझी जमीन आहे ना अशी एकदम मोकळी झाली. ही बघा बघा कशी उकरती. 6 इंचापर्यंत आहे ना जमीन उकरती. आणि दुसऱ्याची जर पाणी जरी दिलेलं असू द्या तरी इतकी मोकळी माती आहे ना राहू शकत नाही. बघा ह्या जमिनीमध्ये मल्टीप्लायर वापरलं नाही. आमच्या शेजारीची जमीन आहे. बघा ही जमीन कशी आहे आणि कशी याचा गव्हाची. एकाच दिवशी गहू पेरलेले आहे आम्ही दोघांनी पण. बघा यांचा गव्हाची व्यवस्था. आता हा गहू वंबीच्या अवस्थेत आहे. आता अजून वंबी पण निघली नाही. अजून 8 दिवस लेट वंबी निघणार आहे या गव्हाची. काका कसा वाटतो आपला गहू? एक नंबर आहे. त्याला म्हणजे मल्टीप्लायरचा जास्त फरक आहे. हा, त्याच्यामुळं गव्हाचा या गव्हात आणि त्या गव्हात किती बदल दिसतो. दिसतो ना बदल. धन्यवाद.